संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी आणि संत कवी होते. भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. त्यांनी योग सामर्थ्याने आपले अनुभव सिद्ध केले. आध्यात्मिक समतेवर आधारलेला वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव संतांची माऊली झाले. आजही संत ज्ञानेश्वर पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या गजर करतात आणि नामकीर्तनात दंग होऊन पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांचे बालपण. एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्यावेळी समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे आळंदीच्या शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली. परंतु ब्राह्मणांमधील रूढिवाद घटक 1 इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते. शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठलपंतांनी केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असले तर त्यांनी त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे. त्यामुळे संन्यासाची मुले म्हणून कुत्सित नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले. तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची परवानगी नाही असे त्यांनी सांगितले. धर्माचे ठेकेदार पुढे असंही म्हणाले, ब्रह्मचर्याचे आचरण करा, संसार वाढवू नका, परमेश्वराची भीती बाळगा, यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल. ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने नाव विचारले. ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, ज्ञानदेव, त्यावर नावात काय आहे? तो समोरून रेडा येत होता. त्याचे नावही ज्ञान आहे, परंतु पालखी वाहण्याचे तो काम करतो, असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुष्ठतेने म्हणाला. यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले, हो, पण त्याच अन माझा आत्मा एकच आहे. म्हणतोस तर आहे, तू या रेड्याच्या तोडून वेद बोलवून दाखव, मग आम्ही तुझा म्हणणं मान्य करू. ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याचबरोबर रेड्याच्या तोंडून भराभर वेदाचा रुचा बाहेर पडू लागल्या. कित्येक लोकांना हा चमत्कार पाहिला. तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर नेवेस येथे गेले आणि तेथे आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता. नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सापडतो. तिथे हे उत्तम पुस्तक लिहिले गेले होते. ही मुले नेवासामधील प्रवेश करीत असताना त्यांना आढळले की एक माणूस मृत अवस्थेत पडलेला आहे आणि त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत आहे. ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचे नाव काय हे विचारले. सच्चिदानंद त्यांचे नाव सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असूच शकत नाही. म्हणूनच त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृतात हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितले आणि सच्चिदानंद उठले. याच सच्चिदानंदाने नंतर ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणून काम केले. आपल्याला माहीत आहे का ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? अमृतानुभव रचलेल्या ज्ञानेश्वर नामदेव आणि काळातील इतर संतांसह पवित्र ठिकाणी भेट देण्यासाठी गेले. तीर्थावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभंगांमध्ये नामदेव यांनी त्यांच्या पवित्र स्थळांना दिलेल्या भेटीचे ग्राफिक वर्णन केले आहे. त्यावरून आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी आपल्या काळातील अनेक पवित्र ठिकाणी भेट दिली होती. त्यांनी पवित्र ठिकाणी भेटी पूर्ण केल्यावर ज्ञानेश्वरांना वाटले की आपल्या जीवनाचे ध्येय संपले आहे. म्हणूनच त्यांनी थेट समाधी घेण्याचा विचार व्यक्त केला. जेव्हा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हे माहीत झाले तेव्हा त्यांना ज्ञानाचा हा महासागर त्यांच्यातून सोडत असल्याबद्दल खूप वाईट वाटले. पण ज्ञानेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी 1296 मधील कीर्तनाच्या उत्तरार्धात
दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे थेट समाधी घेतली. नामदेवाने त्यांच्या या अभंगात समाधीचे अभंग म्हणून ओळखला जाणाऱ्या या हृदयद्रावक घटनेचा अहवाल चित्रित केला आहे. ज्ञानेश्वर निघून गेल्यानंतर त्यांच्या भावंडांनीही या जगात आपले अस्तित्व संपवण्याचे ठरवले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून 1 वर्षाच्या आतच ते सर्व नाशवंत जगाला सोडून गेले. अशा प्रकारे विठ्ठलपंतांच्या या 4ही मुलांचे दुःखद जीवन संपले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.